हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. ज्या दिवशी आहोंना डबा द्यायचा नसतो ना, तर त्या दिवशी घरामध्ये खिचडी भातच होतो किंवा चावम्याव चालू असतं. तर आजही तसंच आहे. आज यांना मला काही टिफिन द्यायचा नव्हता. वेळेवर ठरलं की आज मला बाहेर जेवण आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आज तर मज्जा हो गई. आणि दररोज भाजी पोळी ना खाऊन कंटाळा सुद्धा येतो. असं वाटतं कधीतरी चटपटीत खावं आणि खिचडी भात वगैरे यांना तर अजिबात चालत नाही. बनवायचं तर भाजी पोळीच बनवायची, तर असं आहे. त्यामुळे ना आज मला स्वयंपाकाला आराम, पण हो, खिचडी भात मात्र मी नक्की करणार. खिचडी भात करण्यासाठी तांदूळ, त्यानंतर मला ज्या ज्या डाळी टाकायच्या होत्या ना त्या सगळ्या मी काढून घेतल्या. कांदा, बटाटा, टोमॅटो वगैरे जे पण मला हवं होतं ते सगळं मी आधी काढून घेतलं. कारण काय होतं 2-3 वेळा असंच झालं. खिचडी भात करायला गेली आणि व्हिडिओच्या नादामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी मी विसरून गेली. आणि असंच होऊन जातं, स्किप होऊन जातं. कदाचित जे यूट्यूबर आहेत ना, जर ते सुद्धा माझा हा चॅनल बघत असतील तर नक्की त्यांना सुद्धा माहिती असंच होऊन जातं. एखादी गोष्ट स्किप होऊन जात असते. तर माझंही तसंच झालं होतं. त्यामुळे आज मी सगळं असं प्लेटमध्ये सगळं काढून ठेवलं. त्यानंतर कुकरमध्ये छान असं तेल टाकलं. तूप वरतून घेणार आहे त्यामुळे थोडंसं तेल कमीच टाकलं. त्यामध्ये जिरं, मोहरी ॲड केली. त्यानंतर कांदा, टोमॅटो, बटाटा, वटाणा तर ते सगळं ॲड केलं आणि वटाणा जेव्हा भेटत होता ना, तेव्हा मी जास्त आणून ठेवला होता आणि फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवला होता. त्यामुळे वटाणा सुद्धा असा छान ग्रीन होता. तर वटाणा सुद्धा त्यामध्ये ॲड केला. मीठ टाकून घेतलं. थोडा वेळ वाफवून दिलं, शिजवून दिलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, मसाला आणि हळद आणि पावभाजी मसाला सुद्धा टाकला बरं का. आणि घरगुतीच मसाले मी शक्यतो यूज करत असते. तर सगळे मसाले त्यामध्ये भरभरून टाकून घेतले अंदाजानुसार. त्यानंतर जे काही तांदूळ आणि डाळी होत्या ना, त्या पण स्वच्छ धुतल्या आणि लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, जो काही तांदूळ आहे ना, मी त्याला बोरिक ॲसिडची पावडर आणि लवंग त्यामध्ये मी ॲड केलेला होता. तर आज जेव्हा मी तांदूळ यूज केला ना, तो तो 4-5 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला. जोपर्यंत नितळ पाणी येत नाही ना, तोपर्यंत स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर त्यामध्ये ॲड केला. अंदाजानुसार पाणी ॲड केलं आणि ते शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं किचनवरची जेवढी काही भांडी आहे ना, ती सगळी बेसिनमध्ये गोळा केली आणि सगळी भांडी आता मी घासून घेते. आणि असंच असतं, जेव्हा आपलं भाजी, पोळी, स्वयंपाक होतो, त्यानंतर जी काही किचनवरची भांडी असतात, तर ती आपण एकदमच घासत असतो. थोडे-थोडे घासायचे तर असं वाटतं चला एकाच वेळेस आपलं सगळं जे काही भांडी वगैरे आहे ती घासली जातील. मग मी पण तसंच थोडेसे भांडे जे आहे ना ते बेसिनमध्ये साचवून ठेवले होते आणि मग आता मी सगळी भांडी स्वच्छ घासून घेतली. त्यानंतर किचनवर थोडंसं पाणी इकडे-तिकडे जातच असतं. तर ते पाणी वायपरने काढून घेतलं. आता ते व्यवस्थित मी पुसून घेईल. आज मी छान अशी बेबी पिंक कलरची ना लिपस्टिक लावलेली आहे. कशी वाटली तुम्हाला शेड? मला तर आवडली बरं का. पण तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तर आज मी ना एक शॉर्ट व्हिडिओ शूट केला होता. तर त्यासाठीच मी अशी गोड तयार झालेली होती. तर तो मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करणार आहे. तर उद्या तो तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटेल. तर त्यामुळे मी जी काही लिपस्टिक होती ती लावलेली नाही. तर तुम्ही म्हणाल आज लिपस्टिक वगैरे खूप तयार होऊन आज व्हिडिओ शूट केला, तर नाही. रेग्युलर आपण घरामध्ये इतकं तयार कधीच होत नाही. जे काही कामं असतात ना तीच आपल्याला आवरायचं पडलेलं असतं. तर तसंच मला सुद्धा होतं. त्यामुळे मी कुठं बाहेर जायचं असलं किंवा काही एक्स्ट्रा काहीतरी म्हणजे असं एखादा दिवस असं सणवार वगैरे किंवा स्पेशल दिवस असतो ना तेव्हाच अशी गोड तयार होत असते. पण आज मला व्हिडिओ शूट करायचा त्यामुळे मी अशी तयार झालेली होती. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की लगेच वॉशिंग मशीन लावून देत असते, जेणेकरून बाकीची कामं आवरेपर्यंत माझे कपडे जे आहेत ना ते सुद्धा धुतले जातात. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटचं काम शक्यतो माझं हेच असतं, कपडे वाळत टाकण्याचं. आणि कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम काही नाही, ते रेंगाळतच असतं. वाटलं मूड असला तर लगेच घालून घ्यायचे, नाही तर दुपार, संध्याकाळ, नाही तर झोपेच्या आधी, तोपर्यंत कधीही केले तरी चालतात. एखाद दिवशी खूपच कंटाळा आला तर दुसऱ्या दिवशी सकाळी करत असते. तर असं सुद्धा होत असतं. आणि सध्या तर 3-4 वाजले की लगेच पाऊस असा भरूनच आलेला असतो. ढगाळ वातावरण होतं आणि कधी पडेल ना भरोसा नसतो. 1 ते 4-5 वाजता पडून जातो, नाहीतर संध्याकाळी पडतो. तर त्याचा तो नित्यनियमच ठरलेला आहे. त्यामुळे काय होतं ना, कपडे सुकण्याचा जे काही प्रॉब्लेम आहे ना तो पुन्हा चालू झालेला. सकाळी-सकाळी ऊन असतं पण तेव्हा कपडे झालेले नसतात आणि नंतर कपडे होतात तर ऊन नसतं. तर हवेने जेवढे सुकतात तेवढे सुकतात. नाही तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही स्टँड आहे तो गॅलरीमध्ये नेऊन ठेवला की सगळे भरपूर ऊन असतं, कडक असतं आणि मग तेव्हा कपडे सुकले जातात. जे काही सुकलेले कपडे होते ते काढून घेतले आणि ओले जे कपडे होते ना ते सगळे व्यवस्थित सुकत टाकले आणि ब्लँकेट होतं तर त्याची पण घडी घालून घेतली.
आणि वातावरण तर बघा बाहेर कसं झालेलं आहे आणि असं वातावरण असल्यावर कोणाला फ्रेश वाटेल, खूप बोर होऊन जातं. कपडे सुकेपर्यंत कुकर छान गार सुद्धा होऊन गेला होता. त्यानंतर मग बघितला तर खूप छान भात झालेला होता, वास पण मस्त आला होता. त्यानंतर हे जे काही सगळे कांदा, टोमॅटो, त्यानंतर सोयाबीनच्या वड्या, तर ते सगळं वरती छान असं आलेलं होतं. तर म्हटलं चला आधी याला व्यवस्थित मिक्सअप करून घेऊयात. आणि सोयाबीनच्या वड्या खिचडी भातामध्ये अरुषला खूप आवडतात, त्याच्यासाठी खास मला त्या टाकाव्याच लागतात. कांदा बटाटा नाही टाकला तरी चालतो, पण वड्या मात्र त्याला टाकाव्याच लागतात. तर त्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर आता यावर छान असं भरभरून तूप टाकून आम्ही गरमागरम खिचडी भाताचा आनंद घेणार आहे. आणि गरमागरम जेवण करण्याची मजा ना, जो दररोज गरमागरम जेवण करतो ना त्यालाच माहिती. तर खूप सारी मजा येते गरम जेवण करण्यामध्ये, छान पोट पण असं तृप्त होऊन जातं. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ आराम केला आणि जे काही व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे काम असतं ते पण करून घेतलं. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, जसं पावसाचं वातावरण होतं तसंच आता पावसाचं वातावरण झालं होतं. छान सगळं झाकळून आलं होतं आणि तुम्हाला सुद्धा अंधारल्यासारखं दिसत असेल. तर हे जे काही कूलर आहे ना, तर आता पावसाळा जसा चालू झाला, म्हणजे पावसाळा नाही आहे, उन्हाळाच आहे, पण दररोज पाऊस पडतो म्हणून. तर काय होतं ना, संध्याकाळी खूप थंडी वाजून जाते, त्यामुळे कूलरची सध्या आता गरजच नाही आहे. जर तुमच्याकडे असं कूलर असेल ना, तर ह्या ट्रेमधलं जे काही पाणी आहे ना, 2-3 दिवस झाले की चेंज करावं लागतं. नाहीतर इतका घाण वास येतो त्या पाण्याचा की बस. आणि त्यातले त्यात डास पण होतात. तर त्यामुळे हे पाणी दररोज नाही, 2-3 दिवसाआड हे मला चेंज करावंच लागतं. आणि आता 2-3 दिवसापासून कूलरची गरजच नव्हती, म्हणून म्हटलं हे जे काही भांडं आहे ना, हे व्यवस्थित घसून सुकवून ठेवून देऊयात. जेव्हा गरज लागेल तेव्हा काढता येईल. आणि याखाली बघा किती घाण होती आणि माझेच केस होते, कारण इथे आहे ड्रेसिंग टेबल. मग ते थोडंसं पुसून घेतलं. माझ्याकडे ना 2 कूलर आहे बरं का. जे काही दुसरं माझं सेलोचं कूलर आहे ना, तर त्याचं भरपूर काम केलं, पण ते काही व्यवस्थित चालतच नव्हतं. त्यामुळे आम्ही हे दुसरं कूलर घेऊन आलो. तर हे कूलर जे आहे ना, हे खरंच वापरायला खूप छान आहे. स्वस्तात मस्त भेटतं. जवळजवळ 2,500-3 हजारापर्यंत मला भेटून गेलं असेल. पण आता मागच्या वर्षी घेतलं होतं, तर ते बोलले 2-3 म्हणजे हे वर्ष तुमचं जाईल एवढीच त्यांची आम्ही गॅरंटी देऊ शकतो. पुढच्या वर्षी चालेल असं नाही. पण हे जे कूलर होतं ना, ह्या वर्षीसुद्धा व्यवस्थित चाललं. काहीच त्याचं म्हणजे चेंजेस वगैरे किंवा मेंटेनन्स हा निघालेला नाही आहे. तर पाणीसुद्धा त्यामध्ये ॲड व्यवस्थित करू शकतो. फक्त एवढंच आहे की याला ना 2-3 दिवस झाले की हे पाणी, हा जो काही ट्रे आहे ना, व्यवस्थित धुवून क्लीन करून ठेवावा लागतो. नाहीतर पाण्याचा वास येतो किंवा डास वगैरे होतात. तर एवढंच काम असतं, पण त्याचं काही मेंटेनन्स हे निघालेलं नाही आहे. खरंच खूप स्वस्तात मस्त आहे ना मला हे कूलर भेटलेलं. आणि बाकीची जी काही कूलर आहे ना, त्यापेक्षा यातली जी हवा असते ना, ती जास्तच थंडगार असते. तर असं आम्हाला वाटलं किंवा आम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेतला बरं का. कारण माझ्याकडे दुसरं जे आहे ना, ते सेलोचं आहे. त्याची हवा आणि याची हवा कंपेअर केली, कोणती हवा जास्त भेटते किंवा कोणती गार हवा भेटते, तर आम्हाला याचीच हवा जी आहे ना, ती गार वाटलेली. तर त्यानंतर मी हे बाथरूम क्लिनिंगसाठी अजिबात कधी यूज करत नाही. जर तुम्ही माझे व्हिडिओ दररोज बघत असाल ना, तुम्हाला माहिती आहे माझं जे काही दुसरं बाथरूम आहे ना, तिथेच मी कपडे धुते किंवा मोठमोठी भांडी वगैरे एक्स्ट्राची जे काही धुण्याची गोष्टी असतात क्लिनिंगच्या, तर त्या मी तिकडेच वॉश करत असते किंवा धुवत असते, क्लीन करते. आणि ह्या बाथरूममध्ये शक्यतो कधीच नाही. पण इथेच हा जो कूलर आहे ना, तो ह्या बेडरूममध्ये होता. म्हटलं चला इथल्या इथं मला पाणी ओतण्यासाठी सोपं पडेल, म्हणून मी त्याला आज इथेच क्लीन करून घेतलं. जो काही ट्रे आहे ना, तो आपण कपडे धुण्याचा जो ब्रश असतो ना, त्याने व्यवस्थित क्लीन केला. आणि हे वरचं तुम्हाला दिसतंय ना, जे मी क्लीन करते किंवा घसून काढते, तर तिथे पण खूप सारी धूळ वगैरे साचलेली होती. तर ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि यांचं मला 2 दिवसापासून चाललं होतं, अश्विनी हा जो काही ट्रे आहे ना, तो व्यवस्थित क्लीन करून घे, नाहीतर उगाच डेंग्यूचे डास तयार होतील. म्हटलं नाही, मग आज आपण ते क्लीन करूनच घेऊयात. तर छान असा कूलर मी क्लीन करून घेतला आणि इथे सुकत ठेवणार आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.